मराठी भाषेसाठी लढणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरती बंदी घाला असं उत्तर भारतीय नेत्यांकडून आता मागणी होत आहे आणि याच मागणीला धरून या ठिकाणी जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सुद्धा पोर्तुगीज चर्चच्या समोर एक बॅनर लागलेलं होतं की त्या बॅनरवरती सरळ हे समोर जर बघितला तर आपण पोर्तुगीज चर्च आहे या पोर्तुगीज चर्चच्या समोरच हे बॅनर लागलेलं होतं की मराठी माणसासाठी आणि मराठी स्वाभिमानासाठी रक्ताचं पाणी करून पक्ष काढतो, मराठी भाषेसाठी झटतो, मराठीच्या प्रश्नांसाठी शेकडो पोलीस केसेस अंगावर घेणारे ते म्हणजे आपले राज ठाकरे असं लक्ष्मण पाटील उपशाखा अध्यक्षांनी याच मालवणी किनारा या हॉटेलच्या समोर बॅनर लावलेलं होतं। त्या बॅनरमध्ये हे हॉटेल सुद्धा दिसत आहे, मात्र आता प्रत्यक्षामध्ये हे जे बॅनर आहे हे बॅनर काढला असल्याचं आपल्याला दिसत आहे। याची जी फ्रेम जी आहे ही फक्त फ्रेम आपल्याला या ठिकाणी समोर येत आहे, कारण या बॅनरवर असं लिहिलं होतं की त्या व्यक्तीच्या पक्षावर बंदी घाला असं संसदेत परराज्यातला खासदार मागणी करतो। तिथे बसलेल्या 48 मराठी खासदारांचा स्वाभिमान, मराठी बाणा कणा मोडलेला आहे हे सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे 48 सोंगाड्यांना लाज वाटली पाहिजे। मराठी माणसांच्या पक्षावर एक भैया खासदार बोलत होता आणि तुम्ही मराठीत खासदार तोंडात लाचारीचा बोळा घेऊन गुलामासारखं शांत ऐकून घेत बसला होतात असं या बॅनरवर लिहिलेलं होतं। मात्र आता हे जे बॅनर आहे हे बॅनर या ठिकाणावरून काढून टाकण्यात आलेलं आहे। त्यामुळं हे बॅनर नेमकं काढलं का असा हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे। तर दुसरीकडे याच मराठी भाषेवरून आज मराठी भाषेची कार्यशाळा असं बॅनर जे आहे शिवसेना ठाकरे गटाचे आनंद दुबे यांनी शिवसेना भवनाच्या समोर लावलेला आहे। त्याची आज कार्यशाळा सुद्धा आयोजित केलेली आहे। चला आपण सर्व सन्मानाने मराठी भाषा बोलूया असं बॅनर आहे। दुसरीकडे मनसेचं हे बॅनर होतं। त्यामुळं महाराष्ट्रामध्ये या मराठी भाषा आणि उत्तर भारतीयांचा मराठी भाषा आणि मराठीच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरती जे वाद होणारे आहेत हे कुठेतरी पेटत आहेत की काय असा प्रश्न निर्माण होतोय। मग जर मनसेनं हे जे बॅनर लावलेलं होतं हे बॅनर नेमकं लावलं आणि काढलं का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।